इंदोरी या गोलंदाजाचा लगेचच आपण पाहतो तेजस नंतर वापर करण्यात आला आणि दर्जेदार गोलंदाजी आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. सकाळचं वातावरण आहे, थोडंसं डी फॅक्टर ऑन होतं आणि त्या डी फॅक्टर मध्ये कदाचित आउटफील्ड तुम्हाला स्लो पाहायला मिळते आणि अगदी आपण पाहतो जितक्या वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला हवा तसं काही होत नाहीये. पूर्णपणे त्याचा फायदा मी तर म्हणेन प्रतिस्पर्धी टीमला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, अर्थातच अमोल दलाल प्रतिष्ठान गावदेवी अंबी शिव संघाला या ठिकाणी मिळतोय. शेवटचा चेंडू आणि त्याच्यावरती देखील कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये गेला बॉल, तोपर्यंत या दरम्यान उचलून फेकतील. तत्पूर्वी या 2 धावा मिळतील. RD11 जॉनमन सांदत हा संघ इनॅक्शन मध्ये तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यांच्या माध्यमातून सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये एक चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी असलेली स्पर्धा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय चतुर्थ 5व्या क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 असेल. त्यानंतर बालिका दिनासाठी 2 व्हीलर बाईक अशी वेगवेगळी भरघोष पारितोषिकं देणारी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. जर कोणाला या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा असेल, प्रवेश फी फक्त 12,000 रुपये. रवींद्र भोईर असेल, महेंद्र ध्रुव असेल, आतिश भंडारी असेल आणि संपूर्ण RD11 जॉनमन सांदप संघ असेल. तुम्ही कोणत्याही खेळाडूशी, कोणत्या प्रतिनिधीशी तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमचा प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करू शकता. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये 19 जागा फलकावरती षटक क्रमांक 3 या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आकाश तामाणे बॉलिंग ट्रॅकवरती. या ठिकाणी स्लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. संपर्क नाही, अर्ली बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला आणि पंच दर्शवतात की लेग बायज. आज खरं तर एक खेळाडू वृत्तीमध्ये आपल्याला DK सर पाहायला मिळतात आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये 3 दिवस पंचांचं काम पाहिलं आणि आज आपल्या गावासाठी सिद्धिविनायक किनगाव संघासाठी खेळ करण्यासाठी सज्ज आहेत. यावेळेस साईडला वॉड स्ट्रोक. हो, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. खरं तर शंकर विषय यांना असं वाटलं होतं की हा बॉल सहज सोप्या पद्धतीने बाहेर जाईल, परंतु कदाचित आपण पाहिलं तर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने असेल तर कुठेतरी चेंडू देखील थोडंसं पॉज होतो, थांबतो आणि तसं चित्र आता सध्या तरी पाहायला मिळालं. डगआउटमध्ये सुद्धा थोडीशी भयान शांतता पसरली. असं वाटलं होतं की आता षटकार आल्यानंतर सुटकेचा मोकळा निश्वास टाकावा लागेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. फुलटॉस बॉल, संपर्क नाहीये. कदाचित हा बॉल लेग स्टिकला मिस करतोय आणि या ठिकाणी धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात 22 धावा फलकावरती इकडे ऍड होतीये. चांगली टोटल बनवावी लागणार आहे, कारण अमोल दलाल प्रतिष्ठान गावदेवी अंबेशी हा संघ देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे आणि त्या संघाच्या बरोबर एक चांगली टोटल तुम्हाला उभी करावी लागेल. हो, यावेळेस फटका चांगला आहे. जास्त उंची, लांबी कमी आणि ते फटका मिसता होता. दत्ता कडवला मात्र माघारी परतावा लागेल. माघारी पहिला धक्का लागेल टीम सिद्धिविनायक
इनगाव संघाला. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती ज्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर संपर्क झाला नाहीये. न्यू बॅटर इन 8 नंबर 3च्या पोझिशनला सागर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. डॉट संख्या 22. हो यावेळेस साईडला फटका प्रतिम पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. आणखी एक झेल या ठिकाणी टिपलाय. फलंदाज होईल बाद. दत्ता कडव नंतर सागरला सुद्धा माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. चला सामना थोडंसं स्पीडअप आपण करायचं. हो या ठिकाणी हा स्ट्रोक चांगला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर जसा यश मैदानावरती आला आणि हा फटका प्रतिम पाहायला मिळाला. लाभतच यश आहे. यश मिळवायचं असेल तर धावा जमावाच लागतील हे चांगलं माहिती आहे त्याला. आणि आता 28 धावा फलकामध्ये दत्ता कडव यांचा स्ट्रोक तुम्ही पाहिला मिस्तानिक होता. सागर सुद्धा पास झाला त्याच पद्धतीने. आणि आता थोडासा फ्लाइट या ठिकाणी फ्लाइट देण्यासाठी अगदी आपण पाहिलं तर बो होता फलंदाजाकडे. आणि हा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचं षटक अंतिम प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती नितीन. या सर्वांना आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल अवांतर धाव आपल्याला मिळेल. नितीन ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरती सध्या स्ट्रॉंग ओव्हरच्या आणि डेट ओव्हरच्या या षटकामध्ये त्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. अमोल दलाल प्रतिष्ठान गावदेवी आंबे शिव संघाच्या वतीने आपण पाहतो हे षटक हाताळण्यासाठी. परंतु स्विच एक फटका प्रतिम पाहायला मिळाला. धावा मिळतील 4.
दाबांची नितांत गरज आहे. अगदी दत्ता कडव बाद झाल्यानंतर पूर्णपणे दबाव या ठिकाणी संघावरती आला होता आणि आता ती जिम्मेदारी शंकर विषयला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. अद्यापर्यंत एक वाईट बॉल आणि एक चौकार म्हणजे 5 धावा या ठिकाणी खर्च करण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. व्यवस्थित या ठिकाणी संपर्क नाही आहे. ऑलरेडी कदाचित आपल्यापर्यंत तर भरपूर स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतं. पंच सहमत नाही आहेत. एक धाव मिळेल आणि DRS या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सेट असणार आहे. या दरम्यान ऑन साईडला फटका. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. दोन खेळाडू प्रयत्न करतायत तर म्हणून काही गरज नव्हती. चुकीची कॉलिंग या ठिकाणी थोडसा त्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डिलिव्हरी आणि ते फलंदाज होईल बाद. शंकर दिशेने जी स्ट्राईक स्वतःकडे घेतली त्याचा फायदा झालेला आहे. फलंदाज शंकर विषय या ठिकाणी बाद होतात आणि एक मोठा धक्का आदरा सिद्धिविनायक इंदिरा संघाला ठिकाणी लागलेला आहे. धावा फलकामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. कदाचित एक चौकार आला तर 40 बनू शकतील. षटकार आला तर 42. 40+ धावसंख्या बनवण्याचा मानस सध्या सिद्धिविनायक इंदगाव संघाच्या माचावर असेल. राऊंड विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू घरंगळत चालला पुढे समोर. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद.
लेन्स कार्ड कितीला टॉप बॉल आणि आता अजून एक फलंदाज बाद झालेला आहे. धावा दफल कबड्डी 36-37 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. टीम अमोल दलाल प्रतिष्ठान गावदेवी अंबिशिव संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सदोतीस धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे 24 बॉल मध्ये. हा थोडीशी लेट पण थेट आलेत. सुरेश बुरबुरे पाण्याची व्यवस्था ते करतात. जल व्यवस्थापन समिती आहे. जल हे तो कल आहे. सुरेश बुरबुरे यांना चांगलं माहिती आहे. एक चांगल्या दर्जाचे खेळाडू सुद्धा होते. बदलापूर संघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. ओमकार सावंत त्यावेळेला 12th मॅन होते. बदलापूर बॉईज संघाच्या पाठीमागे सातत्याने सपोर्ट करण्यासाठी. सुरेश बुरबुरे यांना विनंती की आज थोडी पाण्याची व्यवस्था जास्त करा, कारण आज शेवटचा दिवस आहे. कारण पाण्यापासून कोणी आज या ठिकाणी असं त्रस्त राहिला नाही पाहिजे. चला बॅटर लगेच आपण पाठवायचंय. आंबेशी टीम जास्त वेळ घेऊ नका. चला सलामीची जोडी लगेच आपण मैदानामध्ये दाखल करा, कारण आमचे आयोजक या ठिकाणी त्यांच्याकडे वेळ आज कमी आहे. एक पेंडिंग मॅच, त्यानंतर आज सेमीफायनल, फायनल अशा अनेक एक्स्ट्रा मॅचेस आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. ओमकार सावंत म्हटल्यानंतर कधी कधी सुरेश बुरबुरे सोबत त्यांनी सलामीला सुद्धा येऊन चांगली कामगिरी केलेली आहे.
हो या ठिकाणी चांगला आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळतो आणि आता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आणि गोलंदाज यश कडव त्याच्या विरोधात आपण पाहिलं तर हा चौकार वैभव खाकरेच्या बॅटमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल दलाल प्रतिष्ठान गावदेवी अंबेशी षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावरती आपण जर पाहिलं तर धाव फलकामध्ये 5. गावदेवी अंबेशी संघाचा आपण विचार केला तर आज एक नव्या हंगामाची सुरुवात नव्या ड्रेस कोडने या ठिकाणी करण्यात आली. राकेश दलाल असेल, त्यानंतर अभिजित दलाल असेल, राजेश पाटेकर असेल, राजेश दलाल असेल आणि अमोल पष्टे या सगळ्यांच्याच माध्यमातून आपल्याला या ठिकाणी हा ड्रेस कोड पाहायला मिळतो. त्यांचं मनापासून विशेष कौतुक आपण करू. या ठिकाणी 2 सलग लागोपाठचे चौकार आलेले, एक सिंगल धाव पहिल्या बॉलवरती घेतल्यानंतर इथे मात्र वैभव जसा स्ट्राईक आला तसं मात्र 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. इथे थोडेसे कन्फ्युज होत पाहावं लागेल आणि डायरेक्ट हिट सुद्धा करण्याचा प्रयत्न होता वैभव खाकरे आणि ओंकार मोरे यांच्यामध्ये अगदी तुतून पाहायला मिळाली. हो नाही खेळ हॅलो चेक. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर दुसऱ्या प्रकारे बतावरती जयेश कडवला जी गोलंदाजी दिली, थोडासा तांत्रिक हा प्रॉब्लेम असल्या कारणास्तव या ठिकाणी तुमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण आमचे मंडप डेकोरेटर्स प्रज्वल खडकबान यांचे या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. या संपूर्ण क्रीडांगणाची जबाबदारी प्रज्वल यांच्या खांद्यावरती आहे. अगदी
टॉपचे सुद्धा मॅनेजर प्रज्वल खडकबानच आहेत आणि या क्रीडांगणामध्ये जर कोणाला स्पर्धा बुक करायची असेल डेट घ्यायची असेल तर तुम्ही प्रज्वल खडकबान यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेटची नितांत गरज होती आणि ती विकेट सुद्धा मिळवली. ओमकार मोरे नावाचा फलंदाज बाद झालेला आहे. धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतो पहिल्या षटका अखेर 11 होती. या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट या दरम्यान एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या 12 होती. 37 धावांची गरज आहे. काल एक असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. 36 धावांची गरज होती. जय ताडोबा कळम संघाने काय जबरदस्त गोलंदाजी केली. नारिवली संघाला असं वाटलं की सहज सोप्या पद्धतीने हा सामना इथे जिंकता येईल परंतु जबळ नारिवली संघाला जय ताडोबा कळम संघाने पूर्णपणे ऑल आउट केलं होतं. बाबू शाह यांचा आवाज तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये ऐकायला जरूर मिळेल. नुकताच त्यांचं आगमन झालंय आणि षटकाराने त्यांचं स्वागत देखील या ठिकाणी होतंय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये हा आलेला दमदार षटकार. विकेट आणि बॅटशॉटली कडा बॉल मागे चालला तोपर्यंत एक धाव या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी. 19 धावा 36 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या. 37 धावांची गरज आहे आणि आता त्याच 37 धावांचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग सध्या तरी अमोल दलाल प्रतिष्ठान गावदेवी आंबेशिव संघ यांच्या वतीनं पाहायला मिळते. ऑन साइडला डीप मध्ये बॉल चाललाय. शतक बेगाला एक कंप्लीट. कुमार मनोज नामदेव ठाकरे यांच्याकडून सुद्धा गावदेवी आंबेशिव संघाला भरपूर सारे शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या षटकात या ठिकाणी धीम्या गतीचा बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज जयेश कडवचा आणि हा बॉल अंपायर सिग्नल लो आणि त्याच्यावर झालेला हा षटकार. सोने पे सुहागा काय जबरदस्त स्टाईल आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. एक नकल चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु कदाचित तो प्रयत्न त्याच्या गोलंदाजाच्या अंगलट आलेला आहे. बॉल आणि त्यावर चाललेला षटकार. संघाची धावत संख्या 27. 27 फ्रीडचा बॉल. पुन्हा एकदा शपथ झाले होते. एक वेगळा टान्स नवदो खाकरचा आणि त्या ठिकाणी एक सिंगल धाव घेण्यामध्ये यशस्वी आहे. 28 धावा फलकामध्ये 37 धावांची गरज म्हटल्यानंतर आता फक्त आणि फक्त केवळ 9 धावा इथून बनवावा लागणार आहेत. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 9 धावांची गरज. RD11 हनुमान चांदप
संघाने सुद्धा रेडी राहायचे, कारण आता या मॅच नंतर आपला लगेचच सामना या ठिकाणी होणार आहे. आजचा जर आपण विचार केला तर आजचा जो लॉट्स श्री गणेश मानकिवली राहुल चबान सर यांचा संघ, त्याच्या विरोधात उशीर संघ कोल्हारे वर्सेस जांताराच्या बदलापूर, एरोन साड वर्सेस नवीन बडवली आणि आदर्श बांगडी वर्सेस दामत ब असे संघ तुम्हाला आजचा शेड्यूल या ठिकाणी पाहायला मिळेल. हो, या ठिकाणी कमरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. कदाचित आपण पाहतो 2 फटके खेळाच्या पूर्वार्धामध्ये ज्या ठिकाणी शंकर दिशेने खेचून मारले होते ते बाहेर जाऊ शकले नाहीये, परंतु आता हा स्ट्रोक इथे मात्र ताकदीचा पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार, षटकार. चार धावा धाव फलकामध्ये माफ करा आणि कदाचित एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असं वाटलं की जणू काही षटकाराच्या बाहेर हा चेंडू पडला, परंतु या ठिकाणी सातत्याने आपण जर पाहिलं तर धावा या ठिकाणी येतात. 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. फक्त आता आतापर्यंत आपण पाहिलं तर 3च धावांची गरज आहे या मॅच मध्ये, आणि उर्वरित चेंडूंचा खेळ बॅलन्स होतो. 9 चेंडू 3 धावांची गरज आहे. पाईप बॉल अवंतरधाव आणि सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी या मॅच वरती वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. चला, RD11 चांदोब संघाचे कॅप्टन आपण आमच्या समालोचन कक्षासमोर आपण येऊन राहायचं. लगेच आपण टॉस करणार आहोत. आज आपल्याला एक मिनिट सुद्धा या ठिकाणी फार महत्वाचा आहे. हो, यश आले, अप्रतिम सेल फलंदाज असेल बाद, आणखीन एक विकेटचं पतन. फक्त शेवटच्या 2 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे 8 चेंडूंमध्ये. हो, लाईन चांगली आहे. डॉट बॉल कदाचित असा प्रेशर जर सुरुवातीपासून टाकला असता तर कुठेतरी या मॅच मध्ये आपल्याला चांगली मजा पाहायला मिळाली असते. आणि आता हो, आणखी एक डॉट. षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि आता विजयासाठी 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग मुकेश बोराडे येतात, ज्यांनी काल सलग लागोपाठचे 3 षटकार तेव्हा संघ थोडासा अडचणीत होता आणि मोक्याच्या क्षणी ज्यांनी धावा बनवल्या, आपल्या संघाचं पारडं ज्यांनी जड केलं तो मुकेश बोराडे. खरं तर कल्पेश म्हात्रेपाडा संघाला ज्यांनी उमरेलीच्या विरोधात सलग लागोपाठचे 3 षटकार मारले. किशोर मेहर मोहपाडा एरंजवाड संघाचा ज्याने चांदोब संघाच्या विरोधात 3 षटकार खेचले होते. मुकेश बोराडे चांदोबचा ज्याने मोहपाडा संघाच्या विरोधात 3 षटकार खेचले. सुयत पाटील शिवडोन संघाचा ज्याने उंभारली संघाच्या विरोधात सलग लागोपाठचे 3 षटकार ठोकले. काल आपण पाहिलं तर वैभव थेर चांदईचा त्याने मोहाची बाडी या संघाच्या विरोधात 3 षटकार ठोकून सुद्धा तो संघ पराभूत राहिला. आणि विवेक पाटील शिवडोनचा त्याने मोहाची बाडी संघाच्या विरोधात 3 षटकार ठोकून मात्र हा विजय प्रस्थापित केला होता. अतिशय दर्जेदार खेळ आपण येत्या 3 दिवसामध्ये पाहिलेलाच आहे आणि आज शेवटचा दिवस या त्याहीपेक्षा जास्त चांगला खेळ आज सर्वच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. फलंदाज या ठिकाणी शेवटच्या अंतिम षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आला. शंकर बिशे सामना जर वाचवायचा असेल तर एक चेंडू आता सोन्याच्या भावाप्रमाणे टाकावा लागणार आहे.
बॉल 2 धावांची गरज. असे चित्तथरारक सामने कित्येक वेळा या क्रीडानगरीमध्ये आपण होताना पाहिलेले आहेत. गोलंदाज शंकर फुल टॉस बॉल मिस्टेक केली मी तर म्हणेन कदाचित धावा वाचवायचे परंतु या धावा दिल्या जातात आणि ते हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराने टीम अमूल्य दलाल प्रतिष्ठान गावदेवी अंबे शिवसंघाकडे विजय झालेला आहे. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम सिद्धिविनायक इंदगाव. चुकलं कुठे यावरती थोडंसं लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला येणाऱ्या पुढील नवीन हंगामासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देखील असतील.